जालना जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर तुफान गर्दी पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोलचं वितरण जे आहे या ठिकाणी सुरू आहे। मी सध्या मंठारोडी चौधरनगर या भागामध्ये पेट्रोल पंपावर आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचं वाटप सुरू आहे। अनेक पेट्रोल पंपावरती जालना जिल्ह्यातील नो स्टॉकचे बोर्ड लागलेले आणि या पेट्रोल पंपावरती इंधन उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी पेट्रोलचं वाटप सुरू आहे। आपल्यासोबत कर्मचारी, का गर्दी आली दादा? एवढी पेट्रोल नाही आहे की काय नाही? पेट्रोल आणि डिझेल आहे, फक्त कर्मचारी काय करते धिंगाणा करते आणि इकडे तिकडे भांडण्याचा तणाव वाढल्यामुळे पेट्रोल पोलिसाचा बंदोबस्त मागवलेला आहे आम्ही। गर्दी पाहायला मिळते, अनेक पेट्रोल पंपावर स्टॉक नाही, तुमच्याकडे स्टॉक आहे तर गर्दी होती? जालन्यात कोणत्याही पंपावर स्टॉक नाही सध्या आमच्याकडे आहे, तरी पण पब्लिकना शांततेने घ्यावं। नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागलेले आहे, तर काही पेट्रोल पंपावरती जे आहे अशा प्रकारे गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। पेट्रोल डिझेलचा साठा संपणार या अफवेमुळे नांदेडमध्ये आज सकाळपासून देखील मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी गर्दी लावल्याचं चित्र या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण सध्या आहोत नांदेड शहरातील पोलीस पेट्रोल पंपावर आणि हे सकाळचं जे चित्र आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहनधारक जे आहेत ते अशा पद्धतीने गर्दी करताना दिसत आहेत। रात्रभर अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। पेट्रोल डिझेल संपेल अशी अफवा सर्वत्र पसरल्याने हे संपूर्ण वाहनधारक अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी असं सांगितलं की नांदेड जिल्ह्यातील पेट्रोल डिझेलचा साठा पुरेसा आहे, कुठेही तुटवडा निर्माण झालेला नाहीये, परंतु अफवेमुळे मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि अशा पद्धतीने रात्र असो की दिवसा असो मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत। अनेक जण या ठिकाणी रात्री आपण पाहिलं की कॅन भरून घेऊन डब्बे घेऊन पेट्रोल भरून आणि डिझेल भरून घेऊन जातानाचं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर आज सकाळी देखील अनेक पेट्रोल पंपावर अशा पद्धतीने वाहनधारकांनी रांगा लावलेल्या आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा आहे, वाहनधारकांनी गर्दी करू नये आणि असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।